स्वराज्य दर्शन आपल्या हक्काचे न्यूज चॅनल। श्री रामनवमी निमित्त नागोठाण्यात श्री साईबाबा पालखीचं आयोजन। प्रतिनिधी सुदर्शन कोटकर। शिवसह्याद्री मित्र मंडळ आणि ग्रामस्थ मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उत्साहात आणि भक्तिमय धार्मिक वातावरणात रामनवमी निमित्त साईबाबा पालखी सोहळा संपन्न झाला। पालखी उत्सवाचं आयोजन शिवसह्याद्री मित्र मंडळ आणि ग्रामस्थ मंडळाच्या संयुक्त विद्यमानं करण्यात येते आणि हे 16वे वर्ष असून अतिशय उत्साहात सर्व ग्रामस्थ आणि मंडळाचे पदाधिकारी गेले 15 ते 20 दिवस भक्तिभावानं तयारी करत असल्याची माहिती मंडळाचे सल्लागार आणि ग्रामस्थ मंडळाचे उपाध्यक्ष गणेश चंद्रकांत घाग यांनी दिली। कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 8 वाजता ग्रामस्थ मंडळाचे आणि मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष श्री विलासजी चौलकर आणि सौ वैजयंती विलास चौलकर यांच्या शुभ हस्ते श्री साईबाबांना दुग्धाभिषेक करून झाली। 9 वाजता शिवसह्याद्री मित्रमंडळाचे अध्यक्ष संदीप राऊत आणि ज्योती संदीप राऊत यांच्या शुभ हस्ते हिंदू धर्माचं प्रतीक असलेल्या भगवा ध्वजाचं पूजन करण्यात आलं। त्यानंतर पूजा विधी सुरू झाला। यामध्ये ग्रामस्थ मंडळाचे उपाध्यक्ष आणि मंडळाचे सल्लागार, धार्मिक उत्सवांची आवड असणारे गणेश घाग आणि सौ प्राची गणेश घाग, श्री सिद्धेश कदम आणि सौ स्नेहल सिद्धेश कदम, दिनेश वादळ आणि सौ योगिता दिनेश वादळ, श्री प्रणय वादळ आणि सौ साक्षी वादळ, प्रथमेश पाटील आणि सौ विशाखा प्रथमेश पाटील या सर्व दाम्पत्याच्या हस्ते पूजा विधी आणि होम हवन संपन्न करण्यात आला। उपस्थित सर्व साई भक्तांनी आणि ग्रामस्थांनी श्री साईंच्या चरणी पुष्पवृष्ट करण्यात आली। विभागातील मान्यवर मंडळींची आणि साई भक्तांच्या दर्शनासाठी मंदिरात गर्दी। मंदिरात महाआरती श्री विलासजी चौलकर या दोन्ही उभयंत्यांच्या हस्ते करण्यात आली आणि समोरील श्री गणेश ग्रामदेवता, कुलदेवता आणि क्षेत्रपाल तसेच नवग्रहांच्या आरती पूजासाठी बसलेल्या दाम्पत्यांच्या हस्ते करण्यात आली। दुपारी आलेल्या सर्व भाविकांना आणि ग्रामस्थांना साई भंडारा ग्रामस्थ श्री किरणजी वादळ राहणार मुंबई यांच्यातर्फे देण्यात आला। अन्नप्रसाद श्री गणेश कॅटर्सचे श्री शंकर पाटील यांनी निःशुल्क साई सेवा देत बनवले। मंडप आणि मंदिराच्या गाभाऱ्यातील सजावट प्रसाद जोगत आणि पालखी उत्सव सेवा कमिटीचे अध्यक्ष शेखर जोगत यांनी श्री साई सेवा म्हणून दरवर्षी निःशुल्क देतात। प्रत्येक गावात ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष श्री संदीप राऊत, पालखी उत्सवाचे अध्यक्ष शेखर जोगत, उपाध्यक्ष शुभम घाग, सेक्रेटरी सुजित चौलकर, खजिनदार दर्शन वादळ, कार्याध्यक्ष सुनील धुमाळ आणि रुपेश जगताप, सह सेक्रेटरी राज पाटील, सह खजिनदार प्रशांत नागटे आदी कमिटीने मेहनत घेत कार्यक्रम यशस्वी केला। ग्रामस्थ मंडळाचे पदाधिकारी आणि सभासद स्वच्छेने वर्गणी जमा करून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत असतात। 2 दिवस अगोदर सर्व महिलांनी मिळून मंदिर आणि परिसर स्वच्छ केला। मुलांनी मुलींनी मिळून 3-4 दिवस रात्री मेहनत करून पताका बनवल्या आणि आळीमध्ये सगळीकडे भव्य पताका बांधल्या। मुलींनी मिळून मंदिरात पालखीच्या मार्गात ठिकठिकाणी सुंदर रांगोळ्या काढल्या। मंदिराच्या प्रवेशद्वारावर साईबाबांची रांगोळी खूपच सुंदर आणि मनमोहक रेखाटली होती। अशा प्रकारे अतिशय भक्तिमय वातावरणात पालखी सोहळा साजरा करण्यात